नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपणाला भूगोल ह्या विषयाची थोडीशी चर्चा करायची आहे. तुमची जी काय ग्रुप सी ची जी एक्झाम आहे, ग्रुप सी ची एक्झाम जी आहे आणि ग्रुप बी ची एक्झाम जी आहे, त्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी काही एक्झाम आहे त्याच्यासाठी हा भूगोल जो आहे त्याचा जे काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सेम आहे. तर आपल्याला ह्याच्याच संदर्भामध्ये थोडंसं बघायचं की कशा पद्धतीचा प्रश्न विचारले जातात किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा आहे किंवा जे काही तुमचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण आज आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. तर आज थोडंसं बघूया की महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह अशा पद्धतीनं आयोगाने तुम्हाला काय विचारले काय दिलेलं आहे, तर अभ्यासक्रम दिलेला आहे, लक्षात घ्या. तर पुढे जायच्या अगोदर अभ्यासक्रम बघायच्या अगोदर थोडंसं जाणून घ्या की जी काही परीक्षा पद्धती आहे ती कशा पद्धती आहे किंवा प्रश्न जे काही विचारले जातात ते कशा पद्धतीने विचारले जातात. आता आपण जे काय विश्लेषण करणार आहोत ते पूर्व परीक्षेचं करणार आहोत, बरोबर. जे काही सिलेबस बघायचा आहे, अभ्यासक्रम बघायचा आहे, तो कशाचा बघायचा आहे, तर पूर्व परीक्षेचा बघायचा आहे, लक्षात घ्या. तर पूर्व परीक्षेला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी शक्यतो आता ग्रुप सीचं जनरली आपण बघणार आहोत किंवा ग्रुप बी आणि ग्रुप सीचं बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. कशासाठी? प्रिलिमसाठी. आता पूर्व परीक्षेमध्ये 10 प्रश्न हे कम्प्लिटली कशाशी रिलेटेड असतात, तर जॉग्राफीची रिलेटेड असतात. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जवळजवळ 6 ते 7 प्रश्न असे असतात जे महाराष्ट्रावरती असतात. कशाच्या रिलेटेड? महाराष्ट्राच्या भूगोलावरती तुम्हाला 6 ते 7 प्रश्न विचारले जातात. आता त्याच्यानंतर राहिलेले 3 ते 4 प्रश्न जे असतात ते पूर्णपणे भारताचा भूगोल ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. भारताच्या भूगोलावरती प्रश्न विचारले जातात. तर आता बरेच जणांचं असं होतं की अगोदर जे काय आयोग प्रश्न विचारायचा तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न विचारले जायचे. पण आता आयोग काय करतंय की आता आयोग तुम्हाला भारताच्या भूगोलावरती सुद्धा काही प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. 3 ते 4 प्रश्न आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं मुख्य परीक्षेला सुद्धा अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातात, पण त्याच्यामध्ये पर्यावरण हा एक विषय इन्क्लुडेड आहे, लक्षात घ्या. पण आता जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तर अभ्यास करत असताना तुम्हाला दोन्ही गोष्टी करणं अपेक्षित आहे. ते म्हणजे तुम्हाला एकतर महाराष्ट्राचा भूगोल प्लस भारताचा भूगोल ह्या दोन्ही गोष्टी अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि ह्याच्यामध्ये जर काही तुम्ही प्रश्न जर बघितला तर सगळ्यात जास्त प्रश्न जे काही विचारले जातात ते कोणत्या पद्धतीने विचारले जातात? फॅक्ट बेस्ड असतात. काय असतात? फॅक्ट बेस्ड. म्हणजे तुम्हाला फॅक्ट्स तुम्हाला माहित पाहिजेत. पण फॅक्ट नुसता माहित असून चालणार नाही, तर फॅक्ट बरोबर तुम्हाला काही कॉन्सेप्ट पण माहित असणं अपेक्षित आहे. कारण लक्षात ठेवा की काही असे कॉन्सेप्ट असतात की तुम्हाला कॉन्सेप्ट माहित आहेत म्हणून फॅक्ट बेस्ड उत्तर सुटतात. कारण प्रत्येक गोष्ट आपण फॅक्ट जी आहे, प्रत्येक फॅक्ट जे असणार आहे ते आपण पाठ करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे फॅक्ट बरोबर तुम्हाला कॉन्सेप्ट पण माहित असणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. तर कॉन्सेप्ट माहित असतील तर फॅक्ट लक्षात ठेवणं सोपं जातं तुम्हाला. काही प्रश्न असे असतात की तुम्ही कदाचित ते फॅक्ट वाचला नसाल आणि त्याच्यामुळं तुम्हाला कॉन्सेप्ट जर माहित असेल तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊ शकतं, लक्षात घ्या. आपलं टार्गेट काय असायला पाहिजे की ह्या 10 प्रश्नांपैकी कमीत कमी 8 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत, एवढं तरी आपलं मिनिमम टार्गेट असणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला फायदा काय आहे बेसिकली लक्षात ठेवा. इथं जर काय तुमचा ॲक्युरेसी चांगली असेल तर तुमचे मार्क्स वाढणार आहेत. ठीक आहे. आणि अभ्यास करत असताना मुख्यतः तुमचं जे काय मॅप बेस्ड असणार आहे, मॅप बेस्ड प्रिपरेशन म्हणूया आपण. जे काही तुमचा नकाशा आहे, नकाशा आधारित सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. आपण विश्लेषण करूया की नेमकं कशावरती प्रश्न विचारले जात आहेत, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत. मग नकाशावरती मी म्हणतोय की नकाशावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जात आहेत, तर असं का? प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल. तर त्याच्या अगोदर थोडंसं आपण अभ्यासक्रम बघूया की आयोगाने अभ्यासक्रम काय दिलेला आहे. तर जर काय तुम्ही पूर्व परीक्षेचा जर अभ्यासक्रम बघितला तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह. म्हणजे इथं आयोगाचा फोकस कशावरती आहे? तर आयोगाचा फोकस हा जो आहे तो आहे तुमच्या महाराष्ट्राच्या भूगोलावरती. तर ह्याचा अर्थ आपल्याला जास्तीत जास्त एफर्ट्स कशामध्ये टाकायचे आहेत? तर महाराष्ट्राच्या भूगोलावरती, लक्षात ठेवा. पण महाराष्ट्राच्या भूगोलाबरोबर अजून काय काय त्यांनी सांगितलेलं आहे की पृथ्वी म्हणजे पृथ्वीचा उगम कसा झालेला आहे, त्याची उत्क्रांती कशी झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारले जातील. म्हणजे काही ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडामध्ये जे काही सूर्यमंडळ आहे, सूर्यमंडळामध्ये आपली पृथ्वी आहे, तर ह्या सगळ्यांचा उगम कसा झालेला आहे, ह्याची उत्क्रांती कशी झालेली आहे, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ते झाल्यानंतर जगातील विभागांवरती प्रश्न विचारले जातील. मग याच्यामध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. पण ह्याच्यावरती प्रश्न जर काय बघायला गेलं तर ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या 2 गोष्टी जर बघायला गेलं तर ह्या 2 गोष्टीमध्ये प्रश्न जे काही विचारलेले आहेत आतापर्यंत आयोगाने ते खूप कमी विचारलेले आहेत किंवा विचारलेलेच नाही आहेत.
आपण म्हणू शकतो की हे सगळ्यात कमी प्रायोरिटी असलेले टॉपिक्स आहेत, लक्षात घ्या. पण जर काय पुढे जर गेलं तर हवामान, जो काय हवामान आहे, तर हवामान बघत असताना आपल्याला काय समजून घेणं अपेक्षित आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला भारताचं हवामान प्लस त्यालाच लागून असणारं जे काही महाराष्ट्राचं हवामान आहे, तर ते गोष्टी, त्या दोन गोष्टी आपल्याला सोबत करणं अपेक्षित आहे. कारण हवामानाबरोबर काय बेसिकली आपण काय म्हणूया की मान्सून, जे काही मोसमी वारे आहेत, त्या मोसमी वाऱ्यांचा अभ्यास करायचा आहे, मान्सूनचा अभ्यास करायचा आहे. आणि मान्सूनचा अभ्यास करत असताना तुम्हाला तो मान्सून महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने दाखल होतो, कधी दाखल होतो, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहेत, लक्षात ठेवा. तेव्हाच तुमचा प्रॉपर वेना अभ्यास होणार आहे, लक्षात ठेवा. तेव्हाच तुमचा व्यवस्थित अभ्यास होणार आहे. तर आपण म्हणूया की एक साखळी पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे जे काही टॉपिक्स इंटरलिंक करतो आपण, तर ते इंटरलिंकिंग जर काय टॉपिक जर काय तुम्हाला जमलं तर प्रिपरेशन खूप सोप्या पद्धतीने होऊ शकतं, लक्षात ठेवा. नंतर काय, अक्षांश आणि रेखांश. कशाचं? शक्यतो हे महाराष्ट्राचं प्रश्न, ह्याच्यावरती महाराष्ट्राच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातो, ग्रुप बी असू दे किंवा ग्रुप सी असू दे. आता ह्याच्यावरती लक्षात ठेवा, रेखांश आणि अक्षांश ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपण बघतोय की कमीत कमी एक प्रश्न ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो पूर्व परीक्षेला. शक्यतो तो पण कशाचा? महाराष्ट्राचा. लांबी किती आहे, दक्षिण उत्तर लांबी किती आहे, पूर्व पश्चिम लांबी किती आहे, अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. तर रेखांश आणि अक्षांश भारताचा प्लस महाराष्ट्राचा पण आपल्याला बघायचा आहे. तर भारताचा तर बघायचंच आहे, पण मोस्टली जे काही पाठांतर तुम्हाला करायचं आहे, जे काही पाठ करायचे आहेत गोष्टी, ते कशाचं करायचं आहे तुम्हाला, तर ते तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये करणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ते झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार, म्हणजे जे काही मृदा आहे, महाराष्ट्रातली मृदा जी आहे, आपल्याला माहित आहे की काळी मृदा आहे. सगळ्यात महत्वाची मृदा कोणती महाराष्ट्रामध्ये, जमीन कोणती, तर ती आहे काळी मृदा. पण ह्या मृदेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा मृदेचा फक्त अभ्यास करून चालणार नाहीये, तर ती मृदा जी आहे ती कोणत्या खडकापासून बनते. जर काय तुम्हाला खडक माहित असेल, आपण काय म्हणूया की खडक माहित असेल, तर खडकाबरोबर तुम्हाला कळतं की त्या खडकांपासून बनणारी जी काही मृदा आहे किंवा जमीन आहे ती कोणत्या पद्धतीची आहे. जर काय आपण ग्रॅनाइटचा खडक जर बघितला, इथं ग्रॅनाइटचा खडक बघितला, तर ग्रॅनाइट पासून कोणती जमीन मिळते किंवा कोणती मृदा मिळते, तर तांबडी मृदा जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे, लाल मृदा जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे, बरोबर. पण याच्याबरोबर जर बघायला गेलं तर बॅसाल्टचा खडक जो आहे, ज्याच्यापासून तुमचा आपला महाराष्ट्राचा पठार बनलेला आहे, दक्कनचा पठार बनलेला आहे, तो काय आहे, तुमचा बॅसाल्टचा खडक आहे, बरोबर. पण बॅसाल्टच्या खडकापासून कोणती मृदा बनते, ती मृदा बनते म्हणजे तुमची काळी मृदा. पण आता फक्त मृदा वाचून किंवा जमिनीचा प्रकार फक्त वाचून चालेल का तुम्हाला? नाही. तर जमिनीच्या प्रकाराबरोबर तुम्हाला काय वाचणं अपेक्षित आहे, तर ह्याचा लिंकेज कुठेतरी करायचा आहे, तो तुम्हाला म्हणजे प्रमुख पिकांच्या बरोबर. कारण तुम्ही बघा, जांभी मृदा असेल, जर काय कोकणच्या किनारपट्टीला गेला तर कोकणामध्ये काय तुम्हाला जांभी प्रकारची मृदा सापडते. पण कोकणामध्ये जे काही पिके घेतली जातात ती पीक आणि जे काही काळी मृदामध्ये पिकं घेतली जातात ते पूर्णपणे वेगळे आहेत. कोकणामध्ये जर गेला तर काजू घेतला जातो, फणस, आंबा किंवा जनरली आपण म्हणूया की काजू असेल, नारळ असेल, सुपारी असेल, हे पिके घेतली जातात. पण त्याच्याबरोबर कुठंतरी भाताची शेती पण केली जाते. पण जर काय तुम्ही काळ्या मृदेमध्ये जर आला, काळ्या मृदेमध्ये कुठली पिकं घेतली जातात? आता कपास तर घेतला जातो, कापूस, बरोबर आहे. पण ह्याच्याबरोबर ऊस घेतला जातो, ह्याच्याबरोबर जे काय आपण म्हणूया की भुईमुग असेल, सोयाबीन असेल, हे अशा प्रकारचे काय घेतले जातात, मुख्यतः पिके घेतली जातात. पण ते पिकं घेण्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे की प्रमुख पिकांच्या बरोबर आपल्याला काही जमिनीचे प्रकार हे इंटरलिंक करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या साखळी पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. पण ह्याच्याबरोबर खडकांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. म्हणजे खडक, मृदा आणि पिके हे कशा पद्धतीने एकमेकांना लिंक आहेत हे तुम्हाला जर समजलं तर पाठांतर करायची गरज लागत नाही, ते सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजून जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो की पिके, हा प्रमुख जे काही पिके आहेत ते प्रमुख पिके कोणती कुठं घेतली जातात, कधी घेतली जातात, कोणत्या हंगामामध्ये घेतली जातात, ह्याचा थोडासा काय होतो की मुलांचा थोडासा इथं गोंधळ होतो. पण ते गोंधळ व्हायला नाही पाहिजे ह्याच्यासाठी आपण काय करूया की हे जमिनीचे प्रकार आणि प्रमुख पिके ह्याच्याबरोबर आपल्याला इंटरलिंक करून हे टॉपिक्स बघायचे आहेत. हे झालं की पर्जन्यमान. आता पर्जन्यमान जेव्हा आपण बघतोय तेव्हा हवामानाबरोबर आपल्याला पर्जन्यमान बघायचं आहे. म्हणजे काय म्हणूया आपण इथं, जेव्हा तुम्ही मोसमी वाऱ्याचा अभ्यास करणार आहात, मोसमी वाऱ्यांच्या बरोबर काय करू शकतो आपण, पर्जन्य करू शकतो. कारण पर्जन्य कशावरती डिपेंड आहे, मोसमी वाऱ्यांच्यावरती डिपेंड आहे. मग आता पर्जन्य कसं बदलतंय, भारतामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे, कशा पद्धतीने
त्याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत हे तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहेत. आणि हे कधी समजणार आहे तुम्हाला, जेव्हा तुम्हाला मोसमी वारे तुम्हाला कळतात, याला मॉन्सून म्हणूया, मॉन्सून कशा पद्धतीनं बदलत जातो त्याच पद्धतीने, किंवा वारे जे आहेत ते कुठून कुठे वाहतात, कशा पद्धतीने वाहतात, त्याच्यावरती पर्जन्यमान डिपेंड असतं, लक्षात ठेवा. आता पर्जन्यमान फक्त काय तुमच्या मोसमी वाऱ्यांच्यावरती डिपेंड आहे का, तर नाही. जे आता करंट अफेअर्समध्ये सध्याच्याला इश्यू चालू आहे, सगळ्यात महत्त्वाचा जो काय इश्यू आहे तो म्हणजे आहे आपला अल निनो. आता अल निनोमुळं पर्जन्यमानामध्ये काय बदल होऊ शकतो हे समजून घेणं अपेक्षित आहे. जे काय हवामान बदल आहे, जागतिक तापमान वाढ आहे, ह्यांचा परिणाम तुमच्या आपल्या पर्जन्यावरती कशा पद्धतीने होतो हे सुद्धा कुठेतरी जाणून घेणं आपल्याला अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पर्जन्य पडतं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पर्जन्य कुठं आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश कुठला आहे, तरी हे अशा पद्धतीने प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात, लक्षात ठेवा. ते झाल्यानंतर शहरे, नद्या, हे बेसिकली आता काय म्हणूया की हे थोडंसं इंटरलिंक आहे. आता शहरे जेव्हा म्हणतोय, ठीक आहे, कोणतं शहर कोणत्या नदी किनारी आहे, किंवा त्या शहराचं काय म्हणूया आपण की महत्व काय आहे, किंवा आपण म्हणू शकतो की तलावांचं शहर मानलं जातं, बरोबर, किंवा की हा जिल्हा तलावांसाठी प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीचे जे काय त्याचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणूया आपण, जे काय महत्व आहे त्या पर्टिक्युलरली त्या शहराचं, हे सुद्धा आपल्याला बघणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये. ठीक आहे. पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं काय गोष्ट आहे ते म्हणजे नद्या. आता नद्या हा का महत्वाचा मुद्दा आहे, किंवा हा का महत्वाचा टॉपिक आहे, कारण प्रत्येक वर्षी आपण बघतोय की नद्यांच्या वरती प्रश्न विचारले जातात. आता नद्यांच्या वरती जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, तर समजा की नद्यांच्या उपनद्या विचारले जातात. नद्यांच्या बरोबर उपनद्या, बरोबर आहे, उपनद्या विचारले जातात. फक्त उपनद्या का नाही, तर त्या नदीचा उगम कुठं झालेला आहे, किंवा जे काही नद्या आहेत ते एकमेकांना कुठं मिळतात, संगम विचारले जातात, किंवा त्याच्याबरोबर जे काही धरणं आहेत, धरण कुठं आहेत, किंवा जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ते वेगवेगळे प्रकल्प कुठं आहेत हे सुद्धा प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर नद्या म्हणूया की आपण नद्यांच्या वरती कमीत कमी एक प्रश्न प्रत्येक वर्षी असतो. म्हणजे बघा काय काय बघतोय आपण की नद्यांच्या वरती एक तरी प्रश्न आहे, शहरांच्या वरती एक तरी तुम्हाला प्रश्न आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला जमिनीच्या प्रकारावरती कदाचित एखादा प्रश्न विचारला जातो, किंवा अक्षांश आणि रेखांश यांच्यावरती एखादा प्रश्न प्रत्येक वर्षी आहे. म्हणजे 3 ते 4 प्रश्न तुम्हाला फक्त कशावरती मिळतात, ह्या टॉपिक्सवरती मिळतात, लक्षात ठेवा. आता हे टॉपिक झाल्यानंतर अजून कशावरती प्रश्न विचारले जातात बघा, की उद्योगधंदे. आता उद्योगधंदे म्हणजे बघायला गेलं तर उद्योगधंद्याच्या जे काय महाराष्ट्राचे जे काही पॉलिसीज आहेत, किंवा जे काही महाराष्ट्राचे ऍक्ट्स आहेत, MIDC घेऊया आपण, MIDC ह्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा कोणते उद्योगधंदे कुठल्या शहरांमध्ये आहेत, कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत, कुठला जिल्हा कुठल्या उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध आहे हे विचारलं जाऊ शकतं, बरोबर, किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या स्कीम्स आहेत, महाराष्ट्राच्या कोणत्या पॉलिसीज आहेत, तर ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ह्या टॉपिकमध्ये. आता इथं एक लक्षात ठेवा, इथं एक शब्द आयोगाने मांडलेला आहे, तो म्हणजे इत्यादी, बरोबर आहे. आता इत्यादीचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये काहीही टाकलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये लोकसंख्या विचारली जाऊ शकते, लोकसंख्येवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये अजून तुमचे ग्रामीण भागातल्या काही गोष्टी असतील ह्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. स्थलांतर आहे, स्थलांतरावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांच्या वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्याच्या इत्यादीमध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण आता जर काय तुम्ही आयोगाचं प्रश्नपत्रिका जर बघितली तर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात जास्त कशावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत ते म्हणजे मॅप बेस्ड, बरोबर, मॅप बेस्ड क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये डोंगर रांगा ह्यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्या डोंगर रांगाचे शिखरे जे आहेत, शिखर म्हणून आपण, शिखरांच्या वरती ह्यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि ते शिखरांची उंची हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, उंची. तर ह्यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला महाराष्ट्राचा जो काही प्राकृतिक भूगोल आहे तर तो प्राकृतिक भूगोल म्हणूया आपण, तर तो तुम्हाला व्यवस्थितपणे करणं अपेक्षित आहे. कारण का, त्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रत्येक वर्षी प्रश्न विचारले जात आहेत. तर प्राकृतिक भूगोलामध्येच बेसिकली तुमचं हे जे काय आपण म्हणूया की जमीन बिमीन हे आहेत, ह्या गोष्टी आपल्याला इंटरलिंक करून कुठंतरी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जे काय करायचं आहे ते म्हणजे आपल्याला हे डोंगर रांगा. कारण का, डोंगर रांगा, शिखरे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे डोंगर रांगा आहे, कोणत्या शिखरांच्या कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, किंवा त्या डोंगर रांगामध्ये कोणकोणते देवस्थान आहेत ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत. कारण का त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. आयोगाचा आतापर्यंत जर काय आपण अनालिसिस केलं तर अशाच पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवा.
ठीक आहे. आता थोडंसं जर काय आपण सिलेबस अभ्यासक्रम जर काय डिकोड करायचं म्हटलं तर नेमकं काय करायचंय बघा ह्याच्यामध्ये. आता पहिला आहे पृथ्वी, पृथ्वीची उत्पत्ती. आता पृथ्वीची उत्पत्ती म्हटलं की नेमकं काय, ह्याच्यामध्ये बिग बँग येणार आहे तुमचं, बरोबर आहे. आणि पृथ्वीच्या बद्दल काहीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झाल्यानंतर अंतर्गत रचना म्हणजे भूरचना जी आहे, भू अंतर्गत रचना, पृथ्वीचा अंतरंग ज्याला म्हणू आपण, पृथ्वीचा अंतरंग कसा आहे, कशा पद्धतीची रचना आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बघायचं आहे. म्हणजे कवच काय, प्रावरण काय, गाभा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे. शिलावरण काय असतं, दुर्बलावरण काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बघणं अपेक्षित आहेत. हे झाल्यानंतर पृथ्वीची परिवलन आणि परिभ्रमण गती. आता परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे रोटेशन आणि रिव्हॉल्युशन हे सुद्धा बघणं अपेक्षित आहे. किती दिवस लागतात, किती वेग किती आहे, किती दिवसांमध्ये रोटेशन किंवा रिव्हॉल्युशन होणार आहे, किंवा दिवस रात्रवरती परिणाम कसा होणार आहे, म्हणजे ह्या गोष्टींचा दिवस रात्रींच्या वरती कसा परिणाम होणार आहे, किंवा ह्यांच्यामुळं ऋतूमध्ये कशा पद्धतीनं बदल होणार आहेत, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. सो बेसिकली आपण म्हणूया की ह्या सगळ्यात महत्वाचा जो काही मुद्दा आहे ह्याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे तुमचं परिवलन आणि परिभ्रमण आणि पृथ्वीचा अंतरंग, हे दोन टॉपिक्स सगळ्यात महत्वाचे आहेत म्हणूया आपण. ठीक आहे. हे झाल्यानंतर जगातील विभाग म्हणजे वर्ल्ड रिजन्स म्हणूया. आता ह्याच्यामध्ये खंड आणि महासागर ह्याच्यावरती थोडासा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात की कोणते डोंगर रांगा जे आहेत, म्हणजे घडीचे पर्वत म्हणूया आपण किंवा ठोकळा पर्वत आहेत, तर ते कोणत्या खंडामध्ये आहेत, कुठल्या खंडामध्ये कोणती पर्वत रांगा आहेत किंवा डोंगर रांगा आहेत, अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात ठेवा. किंवा कोणत्या नद्या कोणत्या खंडामध्ये आहेत अशा पद्धतीने पण प्रश्न विचारले आहेत. ना की फक्त खंड आपण म्हणूया की देशांमध्ये. तर खंडांच्या बाबतीत आपल्याला व्यवस्थितपणे करायचंय, कारण का त्यांचे जे काही भौगोलिक प्रदेश आणि नैसर्गिक विभाजने आहेत ते व्यवस्थित करायचे. म्हणजे काय, मैदानी प्रदेश असतील किंवा पठारे असतील किंवा पर्वत रांगा जे आहेत ह्यांच्यावरती शक्यतो प्रश्न विचारला जातो आयोगामध्ये. हे आपण बघतोय की मागच्या वर्षीचे प्रश्न जर काय बघितला तर अशाच पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे इथं सुद्धा कशावरती फोकस आहे, तर इथं सुद्धा मॅप बेस्ड किंवा मॅप बेस्डच क्वेश्चन्स विचारले जात आहेत. सो जगाचा नकाशा जो आहे तो आपल्याला डोळ्यासमोर असणं अत्यंत महत्वाचं आहे. काय असणं अपेक्षित आहे की जगाचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्हाला काही पुस्तकांच्या बरोबर तुमच्याकडे एक ॲटलस पण पाहिजे, लक्षात ठेवा. ॲटलस सुद्धा पाहिजे. मग ॲटलस कोणता घ्यायचा आहे, तर शक्यतो महाराष्ट्राचा ॲटलस घ्यायचा आहे. कदाचित तुमच्याकडे जगाचा ॲटलस जो काय ऑक्सफर्डचा जनरली आपण ॲटलस रिकमेंड करतो, ऑक्सफोर्ड स्टुडंट ॲटलस जो काय तो जनरली रिकमेंड करतो, तर तोच तुम्हाला मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण तो आहे जनरली. पण आता महाराष्ट्रासाठी एक स्पेसिफिकली वेगळा ॲटलस असायला पाहिजे तुमच्याकडं, कारण का मुख्यतः जे काही प्रश्न विचारले जातात ते कशावरती, महाराष्ट्राच्या ह्याच्यावरती विचारले जातात. पण एक जगाचा ॲटलस सुद्धा असायला पाहिजे. सर डोळ्यासमोर काय असायला पाहिजे आपल्याला, जगाचा नकाशा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर काय, कोणता खंड कुठं आहे किंवा कोणत्या महासागराच्या काठी आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. किंवा जे काही डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगा कोणत्या किनारपट्टीला आहेत हे सुद्धा माहित पाहिजे. त्यांचे शिखरं जे आहेत, कोणता सगळ्यात महत्वाचा शिखर आहे, मोठा शिखर आहे, ते कुठल्या खंडामध्ये येतो, कुठल्या डोंगर रांगामध्ये येतो, पर्वत रांगांमध्ये. पण याच्याबरोबर ज्वालामुखी पण आहेत, ते ज्वालामुखी कोणत्या पर्वत रांगांच्या मध्ये आहे, अशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेलेत आणि ह्याच्या पुढे विचारले जातील, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झाल्यानंतर हवामान. आता हवामानामध्ये महत्वाचं काय की हवामान किंवा ऋतू जे आहेत त्यावरती प्रश्न विचारले जातात. पण ह्याच्यावरती परिणाम करणारे घटक जे आहेत त्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे अक्षांश असू दे किंवा समुद्राला लगत असलेल्याचा परिणाम काय असणार आहे, समुद्रकाठी असणारे जे काही तुमचे काय म्हणूया शहरं असतील किंवा एखादा देश समुद्रकाठी जर असेल, समुद्राने वेढलेला असेल तर त्याचा परिणाम काय होतो, किंवा समुद्र सपाटीपासूनची उंची आहे ह्यांचा परिणाम कसा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यानंतर जे आहेत ते तुमचे वारे, कारण वाऱ्यांच्या वरतीच काय डिपेंड असतं, बऱ्याचशा ठिकाणचं पर्जन्य कशावरती डिपेंड असतं, तर ते कशावरती असतं, वाऱ्यांच्या वरती. ह्याच्यावरतीच अवलंबलेलं असतं ते म्हणजे तुमचं पर्जन्य. आता ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं जे काही वारे जे आहेत ते म्हणजे तुमचे ट्रेड विंड्स किंवा ज्याला आपण व्यापारी वारे म्हणतो. व्यापारी वारे सगळ्यात महत्वाचे काय आहेत म्हणून आपण वारे आहेत, लक्षात ठेवा. मग येस ऑफकोर्स काय होतात की पक्षीय वारे आहेत तुमचे. आता पक्षीय वारे किंवा ट्रेड विंड्स किंवा
व्यापारी वारे आणि पक्षीय वारे ह्या सगळ्यात महत्त्वाचे जे काही वारे आहेत ह्यांचा परिणाम भारतावरती सगळ्यात जास्त होतो, लक्षात ठेवा. तर आपल्याला बघत असताना हे वाऱ्यांच्या वरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर हे वारे व्यवस्थितपणे करायचे आहेत, कारण काय मान्सून वारं जे आहे, मान्सूनचे मोसमी वारे जे आहेत, ते मोसमी वारे कशाचा एक प्रकार आहे म्हणून आपण ते व्यापारी वाऱ्यांचाच एक प्रकार आहे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर जगातील प्रमुख हवामान प्रकार आता उष्ण आहे, समशीतोष्ण आहे किंवा थंड आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही हवामानाचे प्रकार आहेत ते खूप जास्त आहेत, लक्षात ठेवा. पण ते सगळ्याच्या सगळं करणं अपेक्षित नाही आहे, लक्षात ठेवा आपल्याला. ठीक आहे. उष्णकटिबंधीय काय असतं बेसिकली, किंवा तो कुठं सापडतो, कुठं आढळतो, ह्या गोष्टी खूप जास्त डिटेलमध्ये करायची गरज नाही, कारण का ह्याच्यावरती शक्यतो प्रश्न विचारले जात नाहीत. तेवढं डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे. पण आता पुढे जर गेला अक्षांश आणि रेखांश, आता अक्षयवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय असतं हे थोडंसं समजून घ्यायचं आहे. आणि ते कशासाठी महत्व आहे किंवा ह्यांचे महत्व जे आहे तर हे महत्व समजून घेणं खूप अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये विषुववृत्त काय असतो, कर्कवृत्त काय असतो, तर ते कुठून जातो, महाराष्ट्रामधून जातो का, किंवा जे काही तुमचं कर्कवृत्त आहे तर तो कर्कवृत्त नेमकं कोणकोणत्या राज्यांमधून जातो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. किंवा जनरली आता विषुववृत्त आहे तर विषुववृत्त कोणकोणत्या देशांमधून जातो हे तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. आणि ह्यांचा परिणाम काय होतो किंवा ह्यांचे महत्व काय आहे, की वेळ मोजण्यासाठी नेमकं काय वापरला जातो, किंवा जे काय तुमचं डिस्टन्स आहे किंवा दोन वेगवेगळ्या ठिकाणांचं जे काय अंतर आहे ते अंतर मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो हे सुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे. किंवा जो काही ग्रीनविच आहे, ठीक आहे, ज्याला 0 डिग्री म्हणतो आपण, तर 0 डिग्री जो आहे तो कुठून नेमका जातो हे समजणं अपेक्षित आहे. आणि ह्याच्याबरोबरच काय समजून घ्यायचं आहे आपल्याला, प्रमाण वेळ किंवा स्टँडर्ड टाइम जो आहे तो कशा पद्धतीने ठरवला जातो हे तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तो बेसिकली आपण म्हणूया की हा जो काही टॉपिक आहे हा अत्यंत स्कोरिंग आहे. का स्कोरिंग आहे, कारण का प्रत्येक वर्षी तुम्हाला एक तरी प्रश्न ह्याच्यावरती विचारला जातो आणि शक्यतो महाराष्ट्रावरती प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राचा जो काय अक्षांश आहे, रेखांश आहे, ह्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थितपणे जो काय डाटा आहे तो डाटा व्यवस्थितपणे पाठ करायचा आहे. ठीक आहे. नंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, आता सॉइल टाईप जे आहेत ते सगळ्यात महत्वाचं काय की काळी मृदा किंवा काळी माती, ज्यालाच आपण रेगूर म्हणतो, लक्षात ठेवा. ह्याच्यातलं प्रमुख पीक कोणतं आहे ते म्हणजे कापूस हा प्रमुख पीक आहे, लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. मग तो त्याच्याच म्हणजे काळ्या मृदेमध्येच का जनरली कापूस घेतला जातो हे तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. ते झाल्यानंतर जांभी मृदा असेल तर जांभी मृदा कुठं आढळते. आता जांभी मृदा तुमची कुठं आढळते तर कोकण पट्ट्यावरती, कोकणच्या पट्ट्यामध्ये जर गेला तर तुम्हाला जांभी मृदा आढळते. आता जांभी मृदा जनरली कशा पद्धतीने तयार होते हे समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिकं कोणकोणती घेतली जातात हे समजून घ्यायचं आहे. किंवा जांभी मृदेचं अजून काही महत्व आहे का, ते कशासाठी वापरली जाते हे सुद्धा महत्वाचं आहे. आता गाळाची मृदा, आता महाराष्ट्रामध्ये गाळाची मृदा नेमकी कुठे सापडते, जिथं नद्या वाहत आहेत, बरोबर आहे. नद्या काय करतायत की गाळाची मृदा तयार करतायत. मग ते कुठं सापडते हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण का गाळाची मृदा हे महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाची माती नाहीये किंवा मृदा नाहीये, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं काय आहे ती तुमची आहे काळी मृदा. नंतर तांबडी किंवा जांभळी मृदा, मृदा. सो जनरली तांबडी मृदा आहे ती कशापासून बनते, ती ग्रेनाइट पासून बनते. आता ही जी काही ग्रेनाइट पासून बनते, पण हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काही तांबडी मृदा आहे ती खूप कमी आहे. मग ह्याच्याबद्दल काय समजून घ्यायचं की ही मृदा वेगवेगळ्या प्रकारची जी काही माती आहेत, मृदा आहेत, तर ती कशा पद्धतीनं तयार होत आहेत हे समजून घ्यायचं आहे. तर ह्याचे वैशिष्ट्य काय आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती मृदा आढळते, त्याच्याबरोबर खडक कोणता कुठं आढळतो, कोणता खडक कुठं आढळतो हे सुद्धा समजून घेणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. तर हे जोड पद्धतीनं समजून घेणं अपेक्षित आहे ह्याच्यामध्ये. हे झाल्यानंतर पर्जन्यमान. आता पर्जन्यमान, रेनफॉल. आता कोकण किनारपट्टीला सगळ्यात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये. तर का हे समजून घ्यायचं आहे. पण जशा पद्धतीने तुम्ही कोकण किनारपट्टीपासून आतल्या बाजूला यायला चालू करता तर तशा पद्धतीने काय व्हायला चालू होतं की तुमचा पर्जन्य छायाचा प्रदेश यायला चालू होतो आणि पावसाचं प्रमाण जे आहे, पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला चालू होतं. पण जसं तुम्ही पूर्वेकडे जाता, महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जायला चालू करता, परत आणि पावसाचं प्रमाण वाढतं. तर ते कशामुळे वाढतं हे तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. कारण काय हेच करत असताना तुम्हाला डोंगर रांगा जे आहेत तर ते डोंगर रांगा समजून घेतलं तर तुम्हाला समजू शकतं की पर्जन्यमान तिथं जास्त का असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्याच पद्धतीनं पर्जन्य छायेचा प्रदेश सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीनं सांगता येतो. सो आता मध्य महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तिथं कमी पाऊस आहे.
पण जर काय पश्चिम घाटामुळे हे जनरली होतं. जे काय मान्सूनचे जे काय आगमन आहे किंवा जी काय माघार आहे ती कशा पद्धतीने होते, कधी होते. जनरली आपण काय म्हणतो की आपण ऐकत आलोय आपल्या घरामध्ये किंवा आपले काही वयस्कर घरामध्ये जे काही लोक आहेत ते आपल्याला सांगत असतात की 7 जूनला महाराष्ट्रामध्ये काय होतं की पाऊस पडायला सुरुवात होतो किंवा मृग नक्षत्र म्हणूया, मृग नक्षत्राला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडायला चालू होतो. मृग नक्षत्र आला की सगळ्या शेतकऱ्यांची गडबड चालू होते. कशासाठी? तर पीक पेरण्यासाठी. बरोबर आहे, पेरणी करायला चालू करतात. तर ते का? कारण का मृग वर्षाला पाऊस पडतो हे सगळ्यांना माहित आहे, महाराष्ट्रामध्ये जनरली हे मानलं जातं. तर आता जनरली काय होत चाललंय की 7 जूनचं ह्या वर्षी तर काय झालेलं आहे की जून संपला तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला नव्हता. ह्याचं कारण काय? ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती होणारे जे काही घटक आहेत त्यांचा परिणाम कशा पद्धतीने होतो ते पण तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. सरासरी महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान किती आहे, कोणत्या जिल्ह्याचं पर्जन्यमान सगळ्यात जास्त आहे, कोणत्या जिल्ह्याचं पर्जन्यमान सगळ्यात कमी आहे, तर ह्या गोष्टी पण तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. कारण का आकडेवारी थोड्याशा ज्या आहेत तर त्या आकडेवारीवरती महाराष्ट्राचा फोकस असतो ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. पण आता हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट आपण लक्षात नाही ठेवू शकत, प्रत्येक गोष्ट पाठ नाही करू शकत. तुम्हाला काय महत्वाचं आहे की जर काय महाराष्ट्र जर काय बघितला तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडणार आहे हे तुम्हाला जर काही व्यवस्थितपणे समजलं तर तुम्ही व्यवस्थितपणे एक जनरल आयडिया येऊ शकते की कुठं जास्त पाऊस पडणार आहे आणि कुठं कमी पाऊस पडणार आहे. ठीक आहे. तर जनरली तुम्ही जर काय गेला किनारपट्टीपासून जसं आज चाललाय तुम्ही अशा पद्धतीने काय होतं की ह्या मधल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, पण जशा पद्धतीने तुम्ही परत पूर्वेकडे जाता असं पावसाचं प्रमाण वाढत जातं. तर ते कुठल्या कारणामुळे? तर ह्याचं कारण सगळ्यात महत्वाचं काय, जे काय तुमचे डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये येतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे तुम्हाला एक गोष्ट आहे की ज्याच्यावरती फोकस करायचं आहे. आता प्रमुख पिके जे आहेत, आता प्रमुख पिके महाराष्ट्रामध्ये जे काही प्रमुख पिके घेतली जात आहेत त्याच्यावरती आयोग प्रत्येक वेळेला एक तरी प्रश्न विचारते. लक्षात ठेवा. असं एक आपल्याला दिसून आलेलं आहे. तर ऊस आहे, कापूस, भाताची शेती, ज्वारी, बाजरी किंवा बाकीचे जे आपण म्हणूया की मिलेट्स किंवा भरडधान्य असतील किंवा जनरली आपण म्हणूया की भुईमुग असेल किंवा सोयाबीन असेल. ठीक आहे. तर ह्यांच्यावरती परत आयोग प्रश्न विचारतं की कोणतं पीक कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त घेतलं जातं किंवा कोणत्या पिकाला कोणत्या पद्धतीचं हवामान लागतं किंवा कोणत्या पिकाला कोणत्या पद्धतीची कुठल्या पद्धतीची मृदा लागते. अशा पद्धतीनं आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. सो आपल्याला करताना काय करायचं आहे, पीक, प्रदेश आणि हवामान यांची सांगड घालायची आहे, म्हणजे ह्यांचं इंटरलिंकिंग करायचं आहे, तरच हे व्यवस्थितपणे आपल्याला समजू शकेल. लक्षात घ्या. हे झाल्यानंतर शहरे. आता महाराष्ट्रातली प्रमुख शहरे जे आहेत त्यांचे जे काही स्थान आहे किंवा जे कुठं आहेत त्यांचे जे काही स्थान आहे, भौगोलिक स्थान ज्याला म्हणून आपण, जे मॅप बेस्ड आपण बघायचं आहे, तर हे गोष्टी सुद्धा तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची आपण काय म्हणतो बॉर्डर आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न पण विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. किंवा कोणता जिल्हा कोणत्या राज्याची बॉर्डर आहे त्या जिल्ह्याला, अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. कोणता जिल्हा, कोणतं शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, अशा पद्धतीने आहे. किंवा त्याच्याबद्दल इतर जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत जसं की औद्योगिक किंवा ऐतिहासिक महत्त्व जे आहे तर ते प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा. आता मगाशीच तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, कोणतं शहर तलावांचा शहर म्हणून ओळखलं जातं. किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर काय एखादं महत्त्वाचं स्थान असेल तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. किंवा तुम्हाला काय विचारले जातील, गड किल्ले जे आहेत तर ते गड किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, अशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. किंवा जे काही आपले धार्मिक स्थळं आहेत तर ती धार्मिक स्थळं कोणत्या राज्यांमध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या शहरामध्ये ते धार्मिक स्थळ आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तर ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं काय की नकाशाच्या आधारे तुम्हाला ह्या टॉपिकचं प्रिपरेशन करणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जे काही नद्या आहेत, आता नद्यांच्या वरती सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा. प्रत्येक वर्षी एक समजून घ्या की नद्यांच्या वरती प्रश्न आहे. तर जे काही प्रमुख नदी प्रणाली आहेत महाराष्ट्रातल्या, गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा. तापी महत्वाची आहे, कृष्णा महत्वाची आहे, गोदावरी महत्वाची आहे. ह्या 3 नद्या तर खूप महत्वाच्या आहेत. ह्या 3 नद्यांच्या बद्दल प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. तर ह्याच्याबद्दल काय काय आपल्याला करायचं आहे, तर एक तर उगम, म्हणजे प्रत्येक नदीचा उगम कुठं होतो, गोदावरी नदीचा उगम काय आहे, प्रत्येक खोरं पण माहित पाहिजे. गोदावरी नदीचं खोरं आहे कोणकोणत्या जिल्ह्यात आहे. किंवा कृष्णा नदी आहे, कृष्णा नदीचा उगम कुठं आहे. तापी नदी आहे, ती नदी कुठं आहे. सो ह्याचा उगम कुठं आहे. पण ह्याच्याबरोबर काय करणं अपेक्षित आहे की जे काही उपनद्या आहेत,
आणि त्या उपनद्यांचा सुद्धा आपण काय म्हणू उगम जो आहे तो कुठं आहे हे माहीत असणं अपेक्षित आहे. आणि ह्या ज्या काय नद्या आहेत ह्या नद्यांचा संगम जे आहेत ते विचारले जातात, लक्षात ठेवा. आयोग, ग्रुप बी, ग्रुप सी, परत राज्यसेवा जी काय आहे तुमची त्याच्यासाठी सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वर्षी तुम्हाला एक प्रश्न ह्याच्यावरती विचारलेला गेलेला आहे आणि विचारला जाईल, लक्षात ठेवा. तर ह्याचे उपनद्या काय आहेत, ह्याची प्रवाहाची दिशा जी आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर पूर्ववाहिनी उपनद्या ज्या आहेत किंवा पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत ह्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. किंवा खोऱ्यांचे जे काही क्षेत्रफळ आहे त्याच्यानुसार क्रम लावा अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तर ह्याचं काय करायचं की आपल्याला टेबल स्वरूपामध्ये एक तक्ता बनवायचा आहे आणि त्या तक्त्यानुसार तुम्हाला इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर ह्याच्यामध्ये टेबल बनवायचं आहे. टेबलमध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला की त्याचा उगम कुठं आहे, पश्चिम वाहिन्या किंवा पूर्व वाहिन्यांचा एक वेगळा तक्ता बनवायचा, पश्चिम वाहिन्याचा नद्यांचा वेगळा तक्ता, पूर्व वाहिन्याचा वेगळा तक्ता, आणि त्याच्याबद्दल महत्वाचे जे काही गोष्टी आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे नद्यांचा उगम कुठं आहे हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये उपनद्या कोणत्या आहेत, उपनद्या म्हणजे आपण म्हणूया की उपनद्यांचा संगम कुठं होतो किंवा त्या नद्यांच्या मध्ये नद्यांच्या वरती कोणकोणते महत्त्वाचे शहर आहेत किंवा धार्मिक स्थळ आहेत, हे अशा पद्धतीने तुम्हाला ह्याचं प्रिपरेशन करायचं आहे, लक्षात ठेवा. तर हे का करणं अपेक्षित असतं की बऱ्याच वेळेला आपल्याला आपण गोंधळात पडतो की नेमकी ही उपनदी आहे ती कुणाची उपनदी आहे, ही नदी आहे ती कुणाची उपनदी आहे, किंवा ह्या कुणाचा संगम कुठं होतो नेमका. हे थोडंसं आपल्याला काय होतं की हे जे टॉपिक्स आहेत हे कुठंतरी गोंधळात टाकण्यासारखं असतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला एक तक्ता बनवायचा आणि तो पाठ करायचा आहे. किंवा जनरली आपण म्हणूया की तो मॅपवरती जर काय असेल, जर काय तुमच्याकडे नकाशा जर असेल त्या नद्यांचा तर ते खूपच उत्तम, लक्षात ठेवा. कारण का एक लक्षात ठेवा, जी गोष्ट आपण बघतो ती जास्त काळासाठी आपल्या डोक्यामध्ये राहते, लक्षात ठेवा. किमान तुम्हाला अंदाज येऊ शकतो की या तापी नदी इथं आहे, गोदावरी नदी इथं आहे, कृष्णा नदी इथं आहे, त्यानुसार तुम्ही काहीतरी एक अंदाज पण बांधू शकता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जर तुम्ही एखादी गोष्ट जर काय वाचत असाल तर आणि तीच गोष्ट जर काय तुम्ही ती नेमकी नदी कुठं आहे, उपनद्या नेमकी कुठे आहेत, उगम कुठं होतो, त्यांचा संगम कुठं आहे, ह्या जर काय गोष्टी जर बघत असाल तर ते खूपच अतिउत्तम, लक्षात ठेवा. कारण का लक्षात ठेवण्यासाठी ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तो आहे म्हणजे इंडस्ट्रीज किंवा उद्योगधंदे. आता प्रमुख उद्योगधंदे जे पट्टे आहेत, आता महाराष्ट्रामध्ये जर काय बघायला गेलं तर मुंबई, पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणूया आपण. छत्रपती संभाजीनगर हे जे काय तुमचे औद्योगिक पट्टे आहेत, ह्या औद्योगिक पट्ट्यांच्या वरती आपल्याला अभ्यास करायचा. पण फक्त ह्याच्यावरतीच करायचं आहे का तर नाही, इतर जे काय शहरे आहेत त्या शहरांच्या मध्ये कोणकोणते इंडस्ट्रीज आहेत, उद्योगधंदे आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा अभ्यास करायचा आहे. प्रश्न अशाच पद्धतीने विचारला जातो की हे जे शहर आहे ते कोणत्या उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणते उद्योगधंदे घेतले जातात किंवा जनरली नागपूरमध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे, कुठल्या उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. जर काय तुम्ही इतर जर काय शहरे बघितला जसं की मिरज असेल, मिरज कशासाठी फेमस आहे, तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. कोणता उद्योगधंदा कुठे केंद्रित आहे, जसं की वस्त्र उद्योग, साखर उद्योग किंवा रासायनिक उद्योग, हे महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. ह्याच्यावर बाकीच्या अजून गोष्टी आहेत. भौगोलिक कारणे आपल्याला बघायचे आहेत की कच्चा मालाची उपलब्धता असेल किंवा वाहतुकीची सुविधा असेल किंवा जनरली आपण म्हणूया की त्याला बाजारपेठ आहे म्हणून ते उद्योगधंदे तिथे आहेत का, ह्या गोष्टी तुम्हाला जर काय समजून आल्या तर हे पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं सोपं जातं. पण आता एवढेच जे काही मुद्दे आहेत ते आयोगाने अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. तर ह्याचा अर्थ थोडीच असा होतो की एवढेच फक्त आपल्याला मुद्दे करायचे. कारण बघा ह्याच्यामध्ये आता एक मुद्दा असा टाकलेला नाही की लोकसंख्या. आता लोकसंख्यावरती जनरली आता ह्याच्यामध्ये मुद्दा टाकलेला नाही आहे किंवा मुद्दा नाही आहे, ह्याचा अर्थ असा नाही की लोकसंख्या आपल्याला करायचं नाही. कारण का प्रत्येक वर्षी कमीत कमी 1 किंवा 2 प्रश्न लोकसंख्येवरती प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती 2021च्या गणनेनुसार, जनगणनेनुसार की महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती, आकडा विचारला जाऊ शकतो. किंवा 2011च्या जनगणनेनुसार की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या किती होती किंवा लिंग गुणोत्तर किती होतं, अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातील, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ते आपल्याला पुढे बघायचं की प्रश्न आपण बघत असताना आपल्याला समजून येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात घ्या. अभ्यासाची दिशा कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे. बघा आता साखळी पद्धतीने आपल्याला एकतर अभ्यास करायचा आहे.
म्हणजे समजा की आता मगाशी माती बघितली आपण, म्हणजे मृदा जर बघितली तर मृदेमध्ये कोणते पीक घेतले जातात आणि उद्योगधंदे तिथेच ते काय आहेत हे बघू शकतो आपण. महाराष्ट्राचा नकाशा सतत डोळ्यासमोर असणं अपेक्षित आहे. कारण मी आता सांगितलं की तुम्हाला जर एखादी गोष्ट जर काय तुम्ही बघत असाल, वाचून जर काय बघत असाल, तर ती जास्त काळासाठी, दीर्घ काळासाठी आपल्या डोक्यात राहते, हे लक्षात राहते. लक्षात घ्या. बघा, एखादा जेव्हा पिक्चर आपण बघत असतो, तेव्हा पिक्चर बघत असताना पिक्चर बघितल्यानंतर जर काय तुम्हाला 5-6 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर जरी तुम्हाला पिक्चरची स्टोरी विचारली तरी तुम्ही सांगू शकता, कारण का ते तुम्ही बघताय, ऐकताय. लक्षात ठेवा. सो बेसिकली तुम्ही काय करू शकता, इमॅजिन करू शकता. प्रत्येक गोष्टी इमॅजिनेशन करणं अपेक्षित आहे. आणि त्यातल्या त्यात जर काय तुम्ही भूगोलचा जर काय विषय घेतला, तर भूगोलसारखा विषय असा आहे की तो तुम्हाला थोडंसं इमॅजिन करणं अपेक्षित आहे. आणि इमॅजिन करण्यापेक्षा जर काही तुम्ही ती गोष्ट जर बघत असाल ना, तर ती दीर्घ काळासाठी तुमच्या डोक्यामध्ये लक्षात राहते. तर त्याचा छाप पडतो, लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या डोक्यामध्ये. तर ती गोष्ट लवकर विसरत नाही. कमीत कमी तुमचा अभ्यास होऊसपर्यंत तरी, म्हणजे परीक्षा पास होऊसपर्यंत तरी ते तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे. परीक्षा पास झाल्यानंतर समजा की तुम्ही काय लॅपटॉप घेऊ शकता, मोबाईलवरती सर्च करू शकता, कुठल्याही AI ला विचारू शकता हे कुठं आहे. पण आता तुमच्याकडे ती सोय नाही. आता सोय काय तुमच्याकडं, फक्त ते डोक्यात ठेवणं. मग ते डोक्यात कशी ठेवायची आहे, थोडंसं नकाशा व्यवस्थित करायचा आहे. नकाशाद्वारे तुम्हाला ते डोक्यात ठेवणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला नकाशावरती मांडता येतात, त्या गोष्टी तुम्हाला नकाशावरती मांडायच्या आहेत. ठीक आहे. आता ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पेपरमध्ये शक्यतो नकाशा आधारितच प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा. पण नकाशा आधारित बरोबर काय विचारले जातात, काही फॅक्च्युअल गोष्टी सुद्धा याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे इथं पाठांतर सुद्धा काही गोष्टींचं करणं अपेक्षित आहे. मी असं म्हणणार नाही की काहीच पाठांतर करायचं नाही, असं नाही. तर इथं पाठांतर सुद्धा काहीतरी गोष्टींचं करणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. सो पाठांतर सुद्धा करायचं आहे. पाठांतराबरोबर काय करायचं आहे तुम्हाला, की नकाशा आधारित प्रिपरेशन सुद्धा हेच करायचं आहे. लक्षात ठेवा. पण आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, पाठांतर कमीत कमी करायचं आणि समजून जास्तीत जास्त घ्यायचं आहे. समजून जास्तीत म्हणजे जर काय तुम्ही कॉन्सेप्ट जर काय समजून घेतला, तर इथं सगळ्यात जास्त आपण काय म्हणूया की इथंच पर्जन्य जास्त काय, इथं कमी काय, हे जर समजलं तर तुम्ही सांगू शकता की ऍटलिस्ट तुम्ही त्या आकडेवारीवरून जोड्या जुळवा ज्या आहेत त्या तरी व्यवस्थित मांडू शकता. इथं पर्जन्य जास्त असण्याची शक्यता, इथं कमी. असं का, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे पाठांतर कमी करायचं आहे, पण इथं काय करायचं आहे आपल्याला, समजून घ्यायचं आहे. समजून घेतलं की गोष्टी जास्त काळासाठी लक्षात राहतील. लक्षात ठेवा. पाठांतर तुमचं कमी होईल. सो बेसिकली जर काय गुरुकिल्ली जर बघायचं असेल तर तुम्हाला पाठांतर कमी आणि जास्तीत जास्त समजून घेणं हेच अपेक्षित आहे. ठीक आहे. तर हे होतं की अभ्यासक्रम कसा आहे की आणि अभ्यास कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे हे थोडक्यात. थोडंसं आता काय करूया की प्रश्न उत्तर बघूया, की सॉरी आयोगाचे PYQs बघूया. पूर्व परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने विचारले जातात हे थोडंसं बघूया. आपण फक्त 2च पेपर घ्यायचे आहेत आपल्याला, त्याच्यावरनं अंदाज येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. बघा, आता हा एक प्रश्न आहे की भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश या सालापासून करण्यात आली. आता भारतामध्ये धवल क्रांती जेव्हा चालू केली होती 1970 मध्ये. पण बघा आता हे 1971 पासून जे काही सुरुवात झालेली आहे, 71 पासून म्हणूया आपण. आता लक्षात घ्या याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, की आता प्रॉब्लेम असा आहे की जे काय धवल क्रांती आहे हा मुद्दा कुठंच नाहीये. म्हणजे जे काही वेगवेगळ्या क्रांत्या आहेत त्या वेगवेगळ्या क्रांत्या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कुठंच मेन्शन नाही आहेत. आता काय मेन्शन आहे, आयोगाने अभ्यासक्रम काय दिलेला आहे की प्रमुख पिके, बरोबर आहे, पिकांच्या बद्दल तुम्हाला आयोगाने ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे. पण त्याच्यामध्ये कृषी हा मुद्दा मांडलाय का, नाही. कारण का कृषी हा खूप मोठा टॉपिक आहे. लक्षात ठेवा. फक्त पिकांच्या रिलेटेड म्हणजे कृषी नाही. मग आता प्रश्न काय विचारला आयोगाने, धवल क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कधी झाली किंवा सॉरी भारतामध्ये कधी झाली, तर ते 1971 ला झाली. ठीक आहे, तो मुद्दा वेगळा. पण याचा अर्थ काय, जर काय धवल क्रांतीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर इतर क्रांत्या ज्या आहेत त्या इतर क्रांत्या ज्या कृषीशी रिलेटेड आहेत, कृषीशी निगडीत आहेत, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, की बाकीचे जे काही क्रांत्या आहेत ह्यांचा सुद्धा एक तक्ता बनवायचा आणि ते थोडंसं पाठ करायचं आहे आपल्याला. हे झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घरं बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. आता हे सुद्धा कुठं आपण वाचत नाही. आपण हे वाचतो का, कुठंच वाचत नाही. पण हे लक्षात घ्या, आता
जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला नेमकं, तर एक गोष्ट जी नेमकी करायची आहे ती म्हणजे तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्यात. आता दख्खनचा पठार म्हणूया आपण, बरोबर. आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत, आता बरेचशा विद्यार्थ्यांना काय वाटेल की महाराष्ट्रामध्ये, आता बेसिकली महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर जी काही जांभी मृदा आहे त्या खडकाचा वापर केला जातो, म्हणजे ह्याचा चिरा ज्याला म्हणतो आपण त्यांचा वापर केला जातो. पण तो कुठं आहे, तो आहे तुमच्या कोकणच्या पट्ट्यामध्ये, लक्षात ठेवा, ना की दख्खनच्या पठारावरती. आता डेक्कन प्लॅट्यू मध्ये जर बघायला गेलं तर डेक्कन प्लॅट्यू जो काय दख्खनचा पठार आहे तो कुठल्या खडकापासून बनलेला आहे, तो बनलेला आहे तुमचा तो म्हणजे बेसाल्टच्या खडकापासून. सो आपण म्हणू शकतो की बेसाल्टचा खडक जो आहे, जो अग्निजन्य खडक आहे, तो जनरली कशासाठी वापरला जातो, की जे काही घरं बांधणे आहेत, घरं बांधण्यासाठी जनरली तो उपयोग केला जातो, लक्षात ठेवा. तर बेसिकली हेच गोष्टी असतात, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला समजून घ्यायचं आहे दख्खनचा पठार कशापासून बनलेला आहे, बेसाल्ट. मग याच्यामध्ये ग्रेनाइट येईल का, नाहीच येणार आहे ना, कारण का डेक्कनचा पठार म्हटलंय त्यांनी. मग ग्रेनाइट कुठं आला, किंवा जनरली संगमरवरी दगड जो आहे तो महाराष्ट्रामध्ये कुठं आला, जर काय तोच महाराष्ट्रामध्ये आढळत नाही तर तो कशासाठी वापरला जाईल. हा, जर काय तुम्ही राजस्थानचा जर काय प्रश्न विचारला असता तर कदाचित तुम्ही संगमरवरी दगड हे मुद्दा मांडू शकला असता, लक्षात ठेवा. पण आता जांबा जो काही दगड आहे, तर लॅटराइट रॉक ज्याला म्हणतो आपण, जो काही जांबा आहे तो जांबावरती प्रश्न विचारण्याची शक्यता, तो उत्तर असण्याची शक्यता कमी का, कारण का तो कुठं आढळतो, कोकण पट्ट्यामध्ये आढळतो, लक्षात ठेवा. मग दख्खनच्या पठारावरती आढळतो का, नाही ना. सो बेसिकली ह्याचं उत्तर काय येणार आहे, तुमचं बेसाल्टच येणार आहे, बरोबर. आता बघा इथं काय प्रश्न विचारलेले आहे, राज्य आणि लोकसंख्या घनता दराची चौरस किलोमीटर किती आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा आता काय विचारले, हे भारतावरती प्रश्न विचारलेला आहे, भारतावरती. मग आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जी घनता जी आहे, लोकसंख्येची घनता, ती कुठं असण्याची शक्यता आहे, ती असण्याची शक्यता आहे ती म्हणजे बिहार, बरोबर. म्हणजे आता तुम्हाला एक जरी ह्याच्यातलं माहित असेल तर जनरली तुम्ही 50-50 पर्यंत जाऊ शकता. पण आता 50-50 पर्यंत जाऊन पण चालणार नाही, लक्षात ठेवा. पण आता तुम्हाला काय समजून घेणं अपेक्षित आहे की लोकसंख्या जी आहे, ती लोकसंख्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ती कुठल्या घटकांच्या वरती आधारित असतं हे पण तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. कोणते फॅक्टर्स म्हणूयात, त्या गोष्टीवरती परिणाम टाकणारे कोणकोणते घटक आहेत, ते घटक खूप महत्वाचे आहेत. तर ते घटक जर काय बघायला गेलं तर ते घटक जर काय तुम्हाला समजलं तर तुम्ही ह्याच्यावरती उत्तर लिहू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. तर बेसिकली आता हे तुम्हाला भारतावरती म्हणजे इंडियन जॉग्राफीवरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय, फक्त महाराष्ट्रावरती अवलंबून राहून चालणार नाही, तुम्हाला कशावरती करायचं आहे, भारताच्या वरती पण प्रश्न करायचे आहेत. आता 3 प्रश्नापैकी एकच प्रश्न महाराष्ट्राच्या रिलेटेड आलेला आहे, भूगोलावरती प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. आता पुढे गेलं तर बघा इथं आता शिखर आणि ठिकाण हा आयोगाचा आपण म्हणूया की सगळ्यात आवडीचा प्रश्न आहे. आता पण ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला नाहीये. आता ह्याच्यामध्ये जे काय शिखर आहे किंवा ठिकाण जे आहे ते सगळ्यात उंच शिखर जे आहे महाराष्ट्रातलं कळसुबाई, ते ह्याच्यामध्ये टाकलेलंच नाहीये, बरोबर आहे. इतर जी काही शिखरं आहेत ती टाकलेली आहेत. पण तुम्हाला जो काय शॉर्ट फॉर्म आहे प्रत्येकाला जो माहित आहे, ठीक आहे, कसा आम्ही हसतो, बरोबर आहे. सो हे जे काय आहे हे जर काय तुम्हाला पाठ असेल तर हे तुम्हाला उत्तर लगेच काढू शकता, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचा अर्थ काय, शिखर आणि ठिकाण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील, लक्षात ठेवा. पण शिखर आणि ठिकाण किंवा जनरली शिखर आणि जिल्हा ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिखर आणि पर्वत रांगा, डोंगर रांगा जे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो बेसिकली हा झाला तुमचा 4 पैकी दुसरा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावरती. बघा नाव द रोरो वाहतुकीची सुरुवात भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावरती झालेली आहे. आता बघा हे काय विचारलेलं आहे, भारतामधील विचारलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हा सुद्धा प्रश्न कुठला आहे, भारताच्या भूगोलाचा प्रश्न आहे, जो आहे वाहतूकवरती, बरोबर आहे. सो वाहतुकीवरती प्रश्न विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये रेल्वेवरती प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा, रेल्वेवरती. ठीक आहे. तर कशाचा विचारलेला आहे, ह्यांनी विचारलाय रोरो सर्व्हिस कुठं चालू झाली पहिल्यांदा, अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय. सो आता 5 पैकी 3 प्रश्न आले तुमच्या भारताच्या भूगोलावरती. आता बघा योग्य जोडवा. आता काय विचारलंय, राज्य आणि पर्यटन स्थळ. आता हा सुद्धा प्रश्न जो आहे तो भारताच्या भूगोलावरती प्रश्न आलेला आहे,
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा. आता हा सुद्धा प्रश्न काय तुम्हाला भारताच्या भूगोलावरती. सो पर्यटन स्थळ जे आहेत म्हणजे काय आपण मगाशी काय बघत होतो की भारतामधले जे काही प्रमुख शहरे आहेत त्या शहरांच्या बरोबर काय विचारले जातील की प्रमुख जे काय महत्वाचे ठिकाणं आहेत, प्रमुख शहरे असतील किंवा आपण म्हणूया की पर्यटन स्थळ जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये विचारले जात आहेत, लक्षात ठेवा. मग अशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या प्रमुख पर्यटन स्थळाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठलं पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणतं धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत. आता कुणाच्या बद्दल सांगितलेलं त्यांनी, कुणाच्या बद्दल विचारलेलं आहे, कुणी सांगितलेलं आहे, तर चॅम्पियन आणि सेट यांनी जे काय वर्गीकरण दिलेलं आहे महाराष्ट्राच्या वनांचं त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. सदाहरित वने आहेत का, ठीक आहे, किंवा जनरली आपण म्हणूया की पानझडीत वने आहेत का, निम सदाहरित वने कुठे आहेत का महाराष्ट्रामध्ये, तर ते जाणून घ्यायचं आहे. पण ते किती प्रकार विचारलेले आहेत, किती प्रकार पण कुणी दिलेलं चॅम्पियन आणि सेट ह्यांनी जे काय दिलेलं आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला तर वर्गीकरण बघायचंच आहे, आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे वने आहेत हे तर बघायचंच आहे. पण तेच बघत असताना कुणी किती प्रकारचे वने सांगितलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. आता बघा, भारतातील कोणते एक शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमावरती सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. बघा आता ह्याच्यामध्ये स्वच्छ शहर म्हणून विचारलेलं आहे, पण कुठं, भारताने सांगितलेलं स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत जे काय स्वच्छ शहर आहे सलग 3 वेळा विचारलेला आहे. म्हणजे 2019 ते 21 म्हणजे हा कुठं तरी करंट अफेअरचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे, म्हणजे काय शहरे तर आहेत पण शहरे कशी विचारलेले आहेत, करंट अफेअर्सला लागून. सो आपल्याला अभ्यास करत असताना काय समजून घेणं अपेक्षित आहे, जर काय शहरे जर काय तुम्हाला कशामध्ये करंट अफेअर्स मध्ये आली तर ते कुठं लिंक करायचं आहे तुम्हाला, त्यालाच लिंक आपल्या जॉग्राफी बरोबर लिंक करायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. बघा, औष्णिक वीज केंद्र. आता औष्णिक वीज केंद्र महाराष्ट्रामधले विचारलेले आहेत, बरोबर. पण आता औष्णिक वीज केंद्रच विचारले जातील का. आता ऊर्जा हा मुद्दा हे टाकलेला आहे का आयोगाने, नाही, तरी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलाय. याचा अर्थ काय, फक्त औष्णिक वीज केंद्र करून फायदा नाही आपल्याला. सूर्यप्रकल्प कुठं आहे, बरोबर आहे, पवनचक्क्या कुठं आहेत पवनचक्क्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला करायचं आहे, किंवा धरणं जे आहेत ते धरणं व्यवस्थित करायचे आहेत आपल्याला. सो आता आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, जे काही इतर प्रकारचे वीज केंद्र आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, आता 10वा जो काही प्रश्न आहे तो 10वा प्रश्न कशावरती आहे की रायलसीमाचा जो काही पठार आहे त्याचे स्थान काय आहे. रायलसीमा परत कुठे गेला तुम्ही, आंध्र प्रदेशमध्ये गेला, बरोबर आहे. आता आंध्र प्रदेशमध्ये जर गेला तर त्यांचं स्थान विचारलेलं आहे. म्हणजे काय, हा सुद्धा तुम्हाला प्रश्न काय आहे, नकाशावरती प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे मॅप बेस्ड क्वेश्चन हा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर जवळजवळ 5 ते 6 प्रश्न भारताच्या भूगोलावरती विचारलेले आहेत, 4च प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यातले कमीत कमी 3 ते 4 प्रश्न तुम्ही फक्त आणि फक्त नकाशा जर काय केला असेल तर त्या नकाशाच्या आधारे तुम्ही मॅप बेस्ड फक्त काय करू शकता की तुमचं उत्तर ह्याच्यामध्ये लिहू शकता, लक्षात ठेवा. तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी वाचायची गरज लागणार नाही. त्याच्यामुळे जर काय तुम्ही मॅप व्यवस्थित केला 4 ते 5 प्रश्न तरी मिनिमम पकडून झाला की तुम्ही व्यवस्थितपणे अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. ह्याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे आपल्याला, रोज कमीत कमी 15 ते 20 मिनिटं म्हणूया आपण की नकाशा बघतच राहायचा आहे, फक्त 15 ते 20 मिनिटं. तुम्ही रोज एवढं जरी केलं ना, मी सांगतो की तुम्हाला 4 ते 5 प्रश्न तुमचे व्यवस्थितपणे येतील. ठीक आहे. आता दुसरी प्रश्नपत्रिका बघूया थोडी. चला, आता खालील विधाने विचारात घ्या. काय विचारलेलं आहे, महाराष्ट्राच्या अक्षयवृत्त विस्तार रेखावृत्तापेक्षा विस्तारापेक्षा कमी आहे. अक्षयवृत्त आणि रेखावृत्त ह्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर काय, महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. मगाशी बघा आपण डिस्कस करत असताना हेच डिस्कस केलं होतं, कर्कवृत्त महाराष्ट्रातून जातो का हे समजून घ्यायचं आहे. तर जात नाही तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यांमधून जातो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. किती राज्यांमधून जातो हे तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचे जे काही भौगोलिक स्थान आहे महाराष्ट्राचं भारतामधलं ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे.
कितवं मोठं राज्य आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कोणता सगळ्यात महत्वाचा मोठा सगळ्यात जिल्हा आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. कोणत्या जिल्ह्याचं किती क्षेत्रफळ आहे असं पण प्रश्न विचारला जातो, लक्षात घ्या. आता हे झाल्यानंतर पुढील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. काय म्हणलेलं आहे त्यांनी? उतरता क्रम, उंचीनुसार उतरता क्रम. आता मकालू, नंदा देवी, अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ म्हणजे कशाचं विचारलेलं आहे? हा भारताचा, महाराष्ट्राचा नाही, इंडियन जॉग्राफीवरती प्रश्न विचारलेला आहे. परत मॅप बेस्ड आहे. बघा आता नंतर भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांबी सीमा आहे? सीमा विचारलेली आहे कशाची? आता मगाशीच आपण बघत होतो की सीमा तर करायचे आहेत, कोणकोणत्या देशांच्या सीमा भारताला लागत आहेत, सगळ्यात मोठी कोणती आहे, सगळ्यात कमी कोणती आहे, पण ह्याच्याबरोबर कोणत्या राज्याची सीमा कोणत्या देशाबरोबर आहे हे सुद्धा माहित पाहिजे. ह्याच्याच बरोबर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांच्या कुठल्या जिल्ह्याची कोणत्या जिल्ह्याला सीमा लागते किंवा कोणत्या जिल्ह्याची कोणत्या राज्याला सीमा लागते हे सुद्धा माहित असणं अपेक्षित आहे, किंवा कोणत्या जिल्ह्याला किनारपट्टी आहे कोणत्याला नाही आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर उत्तर तुमचं बांगलादेश आहे, पाठ आहे आपणाला हे. आता हे झाल्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार काय बघा लोकसंख्येवरती प्रश्न आला की नाही. मगाशी बघा अभ्यासक्रम आपण चर्चा करत असताना अभ्यासक्रमामध्ये ह्याच्यावरती प्रश्न नव्हता, म्हणजे ह्याचा हा मुद्दा आयोगाने अभ्यासक्रमामध्ये टाकलेला नव्हता, लक्षात ठेवा. तरी सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, बघा आता अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा आणि लातूर ह्या शहरांची लोकसंख्येची शहरी लोकसंख्या बघा. आता काय विचारलेलं आहे? शहरी लोकसंख्या, ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे आपला खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? लिपी, भाषा म्हणजे वेगवेगळ्या जे काय आदिवासी लोक आहेत ते कोणकोणती भाषा वापरतात, कोणकोणती भाषा बोली भाषा कोणती आहे किंवा कोणकोणती लिपी वापरली जाते ते तुम्हाला आता इथं विचारलेले आहेत. म्हणजे हे लोकसंख्याच्या नुसार तुम्हाला हे अभ्यास करणं अपेक्षित आहे, जो काही मुद्दा अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. तो झाल्यानंतर परत बघा आता जोड्या जुळवा. आता भंडारा काय म्हणून ओळखलं जातं? नंदुरबार, उदयपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे काय म्हणून ओळखलं जातं? आता यशवंत तलाव कुठं आहे? सिटी ऑफ लेक्स कुणाला म्हटलं जातं? सिटी ऑफ गेट्स कुणाला म्हटलं जातं? आणि तलावांचा जिल्हा कुणाला म्हटलं जातं? अशा पद्धतीने प्रश्न, म्हणजे हे शहरांच्या बद्दल जे काही महत्वाचे गोष्टी आहेत ते इथं विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. आता हे झाल्यानंतर बघा की खालील विधाने पहा. फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना बघा. तर कृषी खात्याची स्थापना म्हणजे थोडासा इतिहास त्यांनी भूगोलामध्ये आणलेला आहे, बरोबर. म्हणजे इतिहास सुद्धा यांनी कुठं आणलेला आहे? तुमच्या भूगोलामध्ये आणलेला आहे. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे आणि कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिले जाते, बरोबर. ठीक आहे, हे बघा आता तुम्हाला हा भूगोलाचा प्रश्न वाटतो का? बरं, कदाचित वाटणार नाही, पण हा कृषीच्या रिलेटेड प्रश्न आहे, बरोबर आहे. आणि कृषी हा टॉपिक तुमच्या प्रिलिम्समध्ये कुठेही मेन्शन नाहीये, तरी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा परत काय विचारले? लिंग गुणोत्तर, याच्यावरती प्रश्न आहे. पुणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, नागपूर यांचं लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. म्हणजे 2011ची जनगणना जी आहे ती तुम्हाला इथं माहित पाहिजे, कारण का या वर्षीची अजून जनगणना अजून आलेली नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला 2011ची जनगणना व्यवस्थितपणे करायची आहे. आता परत जलविद्युत प्रकल्प. आता मागाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये औष्णिक प्रकल्प विचारले होते, ऊर्जा प्रकल्प विचारले, इथं काय विचारले? जलविद्युत प्रकल्प विचारलेले आहेत. बघा मासेमारी बंदर, आता बंदरे विचारलेले आहेत, बरोबर आहे. मासेमारी बंदर आता हे टॉपिक मध्ये कुठं आहे का? तरी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेले गेलेले आहेत, लक्षात ठेवा. सो आपल्याला अभ्यास करत असताना काय करायचं की ना की फक्त सिलेबसनुसार अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायचा आहे, तर PYQ ला घेऊन आपल्याला थोडासा अभ्यास करणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. कारण का PYQ बेस्ड तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता भरपूर आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे लक्षात घ्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही कधीही प्रिपरेशन करता तेव्हा प्रिपरेशन करत असताना काय महत्त्वाचं आहे तुम्हाला की प्रिपरेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे आपला, इथं लिहून काढूया तुम्हाला.
बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची दोन गोष्टी महत्वाची म्हणजे सिलेबस महत्वाचा आहे, सिलेबस महत्वाचा आहे म्हणजे अभ्यासक्रम तुम्हाला डोळ्यासमोर किंवा तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. पण ह्याच्यामध्ये फक्त प्रिलिमचा सिलेबस का तर नाही, तुम्हाला इथं मुख्य परीक्षेचा सुद्धा सिलेबस माहित पाहिजे. कारण का बऱ्याचशा मुद्दे जे आहेत ते मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला पूर्व परीक्षेला विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षेच्या बरोबर मुख्य परीक्षेचा जो काय अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, तो तुम्हाला इथं पाठ पाहिजे आणि त्या सिलेबसनुसार एकतर अभ्यास करायचा आहे. म्हणजे सिलेबसमध्ये कोणकोणते मुद्दे येतात आणि आपण काय काय म्हणूया सब पॉईंट्स पण येतात, ते सब पॉईंट सुद्धा आपल्याला कव्हर करणं अपेक्षित आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्हाला काय करायचं इथं सिलेबस बरोबर PYQ जे काय आयोगाचे PYQs आहेत तर ते PYQs सुद्धा बघायचे आहेत. कारण का तुम्हाला जेव्हा PYQs बघतात तेव्हा ऍक्च्युली सिलेबस काय आहे, किती खोलीपर्यंत आपल्याला सिलेबस करायचा आहे, किती खोलीपर्यंत अभ्यास करायचा आहे, हे तुम्हाला कधी समजणार आहे जेव्हा तुम्ही PYQs अभ्यास कराल. मी म्हणतोय अभ्यास कराल बघा नाही, अभ्यास कराल. अभ्यास का करायचा आहे, तुम्हाला हे समजतं की आयोग कुठल्या गोष्टीवरती किती फोकस करतं, किती डीप फोकस करतं. वरवरच्या वरती प्रश्न विचारतं की थोडा खोलात जाऊन विचारतं, मॉडरेट क्वेश्चन्स विचारतायत की कशा पद्धतीने प्रश्न विचारतायत, हे PYQचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय किंवा ते प्रश्न विचारताना की त्याचे ऑप्शन्स कशा पद्धतीने दिलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला तेव्हाच कळतं, लक्षात ठेवा. त्यामुळे PYQचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हेच करत असताना तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, अजून सिलेबस PYQs करत असताना तुम्हाला जे काय आपले लेक्चर्स होतील तर ते लेक्चर्स व्यवस्थित करायचे आहेत. आता लेक्चर करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एकतर सिलेबसला धरून अभ्यास पण करायचा आहे आणि सिलेबस बरोबर काय करायचं आहे, PYQsला धरून सुद्धा जे काय महत्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा इथं कव्हर करायचे, बरोबर. त्याच्यामुळं तुमचा अभ्यास ह्या गोष्टीवरती आधारित असणार आहे. एक म्हणजे तुमचे क्लासेस, दुसरा म्हणजे क्लासेस बरोबर तुमचा सिलेबस, तिसरा म्हणजे PYQs आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मुद्दा म्हणजे तुमचा मॅप. आता मॅप आहे, सिलेबस आहे, तर कशातून वाचायचा, तर लक्षात ठेवा जे काय आपले क्लासेस वगैरे होतील त्या आपल्या क्लासेस बरोबर तुम्हाला काय करायचं की तुमचे नोट्स बनवायचे आहेत, शॉर्ट नोट्स एकतर बनवायचे आहेत. ठीक आहे. एकतर शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स बरोबर काय करायचे तुम्हाला की एखादं कोणतंही पुस्तक जे असेल, जे मार्केटमध्ये चांगलं पुस्तक अवेलेबल आहे. आता दोन पुस्तकं सगळ्यात महत्वाचे अवेलेबल जे आहेत ते म्हणजे सौदी सरांचं, बरोबर. एकतर सौदी सरांचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल जो आहे, एकतर ते तुम्हाला फॉलो करा. किंवा ते नसेल तर दीपस्तंभचं जे काही पुस्तक आहे, दीपस्तंभचं पुस्तक जे आहे ते तुम्ही फॉलो करू शकता, लक्षात ठेवा. दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक फॉलो करा. आणि जर काय तुम्ही हा दोन पुस्तकं सोडून जर काय दुसरं पुस्तक घेतलं असेल तरी पण काय हरकत नाही, लक्षात ठेवा. कारण का 80 ते 90% जो काय डेटा असतो, जो काय तुमचे कॉन्सेप्ट असतात ते सगळीकडे सेम भेटणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि शक्यतो तुम्हाला काय करायचं आहे की एक ॲटलास जो काय महाराष्ट्राचा ॲटलास आहे तो कोणताही घ्या, पण जर काय परत सौदी सरांचा जर काय ॲटलास घेतला तर ते उत्तम. कारण थोडंसं काय की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती त्यांनी दिलेली आहे. तर हे अशा पद्धतीचं काय पाहिजे तुमच्याकडे, ह्या नोट्स बरोबर काही पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं पाहिजेत आणि महाराष्ट्राचा ॲटलास जो आहे ते तुम्हाला लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या गोष्टीवरती काय करायचं आपल्याला प्रिपरेशन आपलं ठेवायचं आहे. ठीक आहे. जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या क्लासेसमध्ये तुम्ही मला विचारू शकता, तुमचे डाऊट्स आपण क्लिअर करूया. ठीक आहे. थँक्यू.